साहेब, गोकुळ संदर्भात काल अरुण डोंगरे राजीनामा द्यायला नकार दिलेला. नेमकं काय स्थिती आहे? नाही, वास्तविकतेने गेल्या 4 वर्षापूर्वी आपण एक आघाडी करून या निवडणुकीमध्ये गोकुळमध्ये आम्ही भाग घेतला होता. आणि पहिली 2 वर्षे आपण विश्वास आबाजी पाटील जे सगळ्यात सिनियर संचालक आहेत त्यांना दिलं. 2 वर्षे अरुणराव डोंगरेंना आम्ही शब्द दिला होता, तो पूर्ण झाला. सर्व नेते मंडळींनी त्याला बोलावून सांगितलं, ते खुशीने राजीनामा देतो म्हणून सांगितलं आणि काल त्यांनी राजीनामा द्यायला नकार दिला. वास्तविक गेल्या 4 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली होती ती परिस्थिती वेगळी होती. त्यामध्ये एका सत्तारूढ आघाडीच्या उलट काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना त्यावेळेला एकत्र होती, शिवसेना असेल, सगळ्यांनी एकत्रित लढा दिला होता. आणि आमच्या विरोधी जे सत्तारूढ पॅनलचे प्रमुख होते त्यामध्ये काँग्रेसचे PN पाटील साहेब होते, सत्यजित शिवसैनिकचे माजी आमदार सत्यजित पाटील वगैरे 5-6 लोक होते. त्यामुळे एक आघाडी विरुद्ध एक आघाडी अशी निवडणूक झालेली होती. वास्तविक ज्या पद्धतीनं ही खुर्चीची हाव डोंगरेची सुटली नसल्यामुळे त्यांनी विनाकारण यामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी भूमिका कायम अशी राहिलेली आहे की बाबा सहकारामध्ये राजकारण नको. आज गोकुळ हे देशात 1 नंबरचं झालं, याचं कारण यामध्ये आपण राजकारण आणलं नाही. 2 रुपये लिटर दुधाला आम्ही दरवाढ देऊ म्हशीचे आणि गाईचे असं आश्वासन देऊन 12 रुपये आपण दिलं. यावर्षी तर प्रचंड नफा या संस्थेला झाला. याचं कारण म्हणजे आमच्यात असलेली एकी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेला प्रतिसाद. जिल्हा मध्यवर्ती बँक, पश्चिम महाराष्ट्राच्या 2-3 बँका सोडल्या की त्यामध्ये सुद्धा आपली बँक आज 1 नंबरला सगळ्यामध्ये आहे. याचंही कारण आता आमच्या बँकेमध्ये अमल महाडिक संचालक आहेत आणि बंटी पाटील आहेत, दोघंही एका कमिटीत आहेत. सगळ्यांना एकत्र घेऊन विनय कोरे आहेत, सर्व पक्षाचे लोक तिथं, आबिटकर आहेत, सगळे आहेत. आता बाजार समिती ही सुद्धा आपली बाजार समितीचं उत्पन्न हे कोल्हापूरचं म्हणजे जी महाराष्ट्र पणन मंडळापेक्षा जवळजवळ तेवढा आहे. ह्या कारण काय की बाबा हे एकत्रपणानं चांगल्या पद्धतीने आम्ही चालवलंय. नेते मंडळींचं लक्ष आहे, काटकसरीनं आम्ही करतोय. आणि यामध्ये विनाकारण स्वतःच्या खुर्चीच्या हावसाठी राजकारण आणण्याचा प्रयत्न अरुण डोंगरेने केलेला आहे. माझी त्याला विनंती आहे की त्याने अद्याप ही वेळ गेलेली नाही, त्यांनी राजीनामा द्यावा. खरं तर अरुण डोंगरेने आपणच प्रमोट केलं होतं तुमच्याकडून अरुण डोंगरे. आता महायुतीचाच अध्यक्ष व्हावा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, असं ते निरोप दिला. त्यांना काय सांगा? आता मी मंगळवार बुधवार गुरुवारी मुंबईमध्ये आहे. मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी भेटेन, वस्तुस्थिती सांगेन. वाटते ही परिस्थिती समजावून घेतल्यानंतर नक्की आपल्या या गोकुळमध्ये किंवा या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजकारणामध्ये अजून निवडणुका सुरू झाल्या. निवडणुकीच्या वेळेला एखादी गोष्ट सुरू झाली असती गोष्ट वेगळी, परंतु ज्या पद्धतीने गेल्या 4 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या त्यामध्ये जे ठरलं त्याचं जर अंमलबजावणी आपण केली नाही तर देशाला बरं दिसणार नाही. अजितदादा पवारांशी काय बोलणं या संदर्भात? अजितदादा पवारांच्याकडे गेलेच नाहीत डोंगरे. ते आता राष्ट्रवादीत आहेत, त्यांचे चिरंजीव राष्ट्रवादीत आहेत. आणि मी आज मला वाटतं कुठल्या पत्रकार सांगितलं होतं की गेल्या वेळेला विश्वास पाटील जेव्हा चेअरमन झाले त्यावेळेला आम्ही भेटायला गेलो, त्यावेळी हे आधीच भेटून आले होते त्याला, डोंगरे दादाला. दादा म्हणले पुढच्या 2 वर्षात आपल्याला अरुण डोंगरेने तुम्ही करायचा शब्द दिला आहे, बघा माझ्याशी गाठ आहे. मग आता 2 वर्ष पूर्ण झालं तर आता तिकडे जाते तिकडे. गोकुळमध्ये पक्षीय राजकारण आपण सर्वांनी आणलं गेल्या निवडणुकीमध्ये असं धनंजय महाडिक म्हणतात. त्यामुळे हे सर्व महायुती आणि महाविकास आघाडी. PN पाटील कुठल्या पक्षाचे होते? सत्यजित पाटील कुठल्या पक्षाचे होते? तसं गेल्या वेळेस झालं नाही. एका विशिष्ट सत्तेच्या विरोधी एक गट तयार झाला होता. वेट अँड वॉच असं म्हणतात धनंजय महाडिक. या सगळ्या प्रकरणावर तुम्ही थांबा, खूप मोठे बदल दिसतील. ठीक आहे, तो भाग वेगळा आहे. त्याच्यासाठी परिस्थिती राहिली आहे. नाही असं आहे, ते आता आमच्या युतीतच आहेत ना, सगळे ते संचालक म्हणतायत ते योग्यच आहे. सगळे संचालक आता कारण युती आमची घट्ट आहे. आता ज्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीत आम्ही एकत्र लढाई ठरली ना. संचालक सगळे एक संघ आहेत. अरुण डोंगरेंच्यावर विश्वास ठराव येऊ शकतो. नाही, हे बघा, अविश्वास ठराव आणायचं आम्ही सगळे नेते मंडळी बसून ठरवू. अजून काही ठरवलेलं नाही. आणि त्याला आपण आज उद्या 2 दिवस आम्ही संधी देणार आहोत. अरुण डोंगरेंच्या मागे त्यांच्याकडून हे करून घेतलं. अदृश्य शक्ती अदृश्य शक्ती किंवा काय हा विषय नाही. हा विषय आहे की आपण दिलेल्या वचनाचा.
आपण जे शब्द दिले आहेत 5 वर्षापूर्वी जे ठरलं होतं त्याची अंमलबजावणी करणार. आता ज्यावेळेला निवडणुका लागतील त्यावेळेला वेगळा सारीपाट होऊ शकतो. तो प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने करावा. संजय राऊतांचं एक पुस्तक प्रकाराच्या मुलाखतीत ते सांगते. काय वाटतं तुम्हाला एकूणच नाही, मला काही माहिती नाही. साहेब दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील असं आहे. त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही. साहेब राज्यामध्ये महायुती एकत्र स्थानिक स्वराज्य संस्था लढणार आहे. कोल्हापूरमध्ये कशी मी मागे हे केलेलं आहे की आम्ही जिथं जिथं एकत्र आमच्या जागा होतील तिथं आम्ही एकत्र लढू. मुख्यमंत्र्यांनी काल सांगितल्याप्रमाणेच मला वाटतं कदाचित माझंच मुख्यमंत्र्यांनी काल वक्तव्य केलं का काय असं मला वाटलं की जिथं जमणार तिथं एकत्र, नसेल तर आम्ही मैत्रीपूर्ण करू, एकमेकावर टीका करणार नाही. परंतु यावेळेला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिका ही महायुतीचा महापौर होईल, जिल्हा परिषद अध्यक्ष हा महायुतीचा होईल, अनेक नगरपालिकेवर नगराध्यक्ष हे महायुतीचे आपले झेंडे फडकवतील असा मला विश्वास आहे.